नमस्कार. आपण आज अवधूतांचे 24 गुरुपैकी 14वे गुरु बघणार आहोत. किती अवधूतांची आपल्यावरती कृपा आणि आपल्याला ते सगळे गुरूंचं एक 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 गुण आपल्या जीवनात आणण्याकरता आपल्याला ते मार्गदर्शन करतायत आणि त्याचा आपण अभ्यास करत आहोत. त्यामुळे आज जे आहेत आजचे गुरु अवधूतांचे ते आहेत हत्ती. हत्ती म्हणलं की त्याला खूप प्रतिष्ठा आहे आणि भारतीय संस्कृतीने त्या प्रतिष्ठेला खूप महत्त्व दिलेलं आहे. कारण हत्ती हा इतका भूचर प्राणी आणि बलाढ्य आहे, त्याचं बळ ते किती. आणि म्हणून अवधूतांनी सांगितलं आपल्याला की केवळ फक्त हत्तीणीच्या स्पर्शामुळे हत्तीचं अधःपतन झालेलं आहे होतं. आणि कारण एवढ्या मोठ्या याच्यामध्ये हत्तीचं एवढं शरीर मोठं, बल मोठं, त्याची सोंड केवढी मोठी, दात किती मोठे, त्याचे कान, एवढं सगळं बलाढ्य, 70 वर्ष आयुष्य त्याला, आणि तो जंगलामध्ये जास्त राहणारा असा बलाढ्य असणारा हत्ती केवळ म्हणजे स्पर्शाने तो पागल झालेला असतो. आणि त्याला तेच हत्तीणीचा स्पर्श हेच त्याचं जीवन आहे असं त्याला वाटत असतं. आणि म्हणून अवधूतांना सांगायचं आहे की आध्यात्मिक ज्यांना प्रगती करायची आहे त्यांनी स्त्री स्पर्शापासून सावध राहावं. एकमेकाचा कोणाचाही स्पर्श नको आपल्याला. आणि म्हणून आध्यात्मिक प्रगती करता हा गुण खूप आवश्यक आहे. देव, दानव आणखीन मानव ह्या तिन्हींचं अधःपतन स्त्री संघानेच झालेलं आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट की एवढा प्रतिष्ठित असलेला, भविष्य सांगणारा, आत्मज्ञान असणारा असा हा हत्ती केवळ हत्तीणीच्या स्पर्शामुळे त्या मनुष्याने केलेल्या खड्ड्यावरती गवत ठेवून त्याच्यावरती हत्तीणीचं चित्र ठेवतो आणि तो त्या स्पर्शाला वेडा झालेला असतो. म्हणून त्याच्यातनं तो त्या खड्ड्यामध्ये पडतो आणि मग मनुष्य त्याला पकडून त्याला बंधनात टाकतो. म्हणजे हे त्याचं अधःपतन झालेलं आहे असं अवधूतांना सांगायचं आहे. की एवढा बलाढ्य असणारा सुद्धा त्याचं अधःपतन कसं होतं. तर किती भक्तीच्या अंतिम टोकापर्यंत पोहोचणारे, नंतर अध्यात्मकाच्या वरच्या पायरीवर असणारे असे कितीतरी संत महात्मे आहेत की ते स्त्री संघापासून दूर राहिले, ते त्यांचे विकास झालेला आहे. म्हणून अधःपतन कशाने होतं याच्यासाठी सावध राहावं. आणि हत्तीचं उदाहरण देऊन आपल्याला अवधूतांनी हे पटवून दिलेलं आहे. तसं बघायला गेलं तर कला, नंतर धर्म, या सगळ्यामध्ये हत्तीचं किती महत्त्व सांगितलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी हत्तीचं महत्त्व आपल्याला ऐकायला आवडतं. त्याला आवाजाचं ज्ञान असतं चांगलं, सगळं त्याच्यामध्ये सगळे गुण असतात. पण एकच त्याचा गुण असतो की त्याला हत्तींचा स्पर्श हवासा वाटतो आणि त्याच्यामुळे त्याचं अधःपतन होतं आणि तो पकडला जातो. आणि तसं बघायला गेलं तर हा गुण अवधूतांना नेमका दिसला आणि त्यांनी आपल्या सर्वांना सावध केलं. जे भक्ती करणारे आहेत, आध्यात्मिकात वर चालले आहेत, त्यांनी सावध व्हावं म्हणून अवधूतांना आवर्जून त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यांना नमस्कार करूयात आपण आणि हत्तीलाही नमस्कार करूयात, कारण तो खूप उपयोगी प्राणी आहे, खूप चांगला प्राणी आहे तो.